हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. हिवाळा स्पेशल मटर कचोरी. तुम्ही बघू शकता आपली मटर कचोरी किती मस्त खुसखुशीत अशी दिसते, तर अगदी तोंडाला पाणी सुटतंय. आणि हिवाळ्यामध्ये मटर कचोरी खाण्याची काही मजाच वेगळी असते, कारण हिवाळ्यामध्ये मटर हा भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो. आणि आता मटर कचोरी कशी बनवायची, चला आपण आता बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी मी यासाठी घेतलेला आहे 1 वाटी गव्हाचे पीठ, त्याच प्रमाणात त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी मैदा, चवीपुरता मीठ, आणि यात आपण घालणार आहोत 1 चमचा साजूक तूप. साजूक तूप आपण यासाठी घालणार आहोत की कचोरी अगदी मस्त खुसखुशीत होते त्यामुळे. तर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण या पिठाला ते छानपैकी तूप लागलं पाहिजे, या पद्धतीने ते एकजीव करायचं. आणि आता आपण हा गोळा भिजवून घेणार आहोत. तर गोळा भिजवताना अगदी घट्ट प्रमाणात आपल्याला गोळा भिजवायचा आहे, त्यामुळे कचोरी जी आहे आपली ती खुसखुशीत होते. अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गोळा हा घट्ट बनवायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे कचोरी बनवण्याची आणि पटकन होणारी रेसिपी आहे मटर कचोरी. आणि हिवाळ्यामध्ये तर आपण सहजच करू शकतो, कारण मटरसुद्धा उपलब्ध असतात. तर चला आपण आता याचा गोळा छानपैकी आपला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. पण या गोळ्याला आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी असंच आपण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून तो व्यवस्थित मुरेल. तर आपण यावरती झाकण ठेवूयात. आणि नेक्स्ट आपण जे कचोरीमध्ये लागणारं जे सारण आहे मटरचं, ते कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर आपण एका फ्राय पॅनमध्ये 1 पडी तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित तापू द्यायचं. मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा. 1 चमचा जिरे घालूयात. जिरे व्यवस्थित मस्त फ्राय होऊ द्यायचं आहे. नंतर यात आपण घालणार आहोत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 मिरची. हे आपण असं संपूर्णच घेतलेलं आहे, कारण नंतर आपल्याला याचं वाटण करायचं असतं, त्यासाठी. हे छानपैकी या तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं. फ्राय झाल्याच्या नंतर आपण 1 मोठी वाटी मटर घेतलेला आहे. ते मटर सुद्धा यात मस्त छानपैकी फ्राय करायचं आहे. या मटरला आपल्याला असं अर्धवट शिजवून घ्यायचं आहे वाफेवरती. अधूनमधून आपल्याला याला परतत राहायचं आहे. पूर्ण शिजवण्याची गरज नाही, अर्धवट शिजवायचेत. यात आपण घालणार आहोत 1 चमचा गरम मसाला, त्यामुळे टेस्ट खूप छान येते कचोरीला. चवीपुरता मीठ. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये छानपैकी हे मटर जे आहे हे अर्धवट फ्राय होतात. हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, हे छानपैकी असे अर्धवट फ्राय झालेले आहेत. आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि हे जे मटर आहेत हे थंड होऊ देऊयात, आणि मग नंतर आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे.
वाटण करताना अगदी बारीक प्रमाणात याचं वाटण करायचं नाही, थोडं जाडसर पद्धतीने याचं वाटण करायचं, जेणेकरून जे आपण कचोरीमध्ये जे आपण सारण भरू ते खायला खूप छान वाटतं. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे आपण थोडं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. वाटण झाल्याच्या नंतर आपल्याला यात 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाल्यामुळे खूप मस्त चव येते या कचोरीला. हे संपूर्ण आपण मिक्स करूयात. तर अशाच प्रकारे आपला गोळा सुद्धा मस्त छानपैकी मुरलेला आहे. एकदम छानपैकी आता त्याची पारी बसेल. तर आता आपण पुढे कचोरी कशी बनवायची ते बघूयात. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हलवाई स्टाईल कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर यासाठी मी आपला जो गोळा आहे त्यातला एक गोळा घेणार आहे. गोळा असा खूप मोठा घ्यायचा नाही, मीडियम छोट्या आकारामध्ये गोळा घ्यायचा, कारण मटर कचोरी हे अगदी अशा छोट्या छोट्याच खूप छान वाटतात आणि खायलाही खूप मस्त वाटतात. त्यामुळे मी एक छोटासा गोळा याचा घेतलेला आहे. थोडंसं याला पीठ लावूयात. या गोळ्याला पीठ लावल्याच्या नंतर दोघं अंगठ्यांनी आपल्याला याला असं खोलगट असा भाग याचा करायचा आहे वाटीसारखा. दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला छानपैकी अशा वाटीचा आकार त्याला द्यायचा आहे. सगळ्या बाजूला सारखं होईल अशा पद्धतीने आपण आकार देऊयात. थोडंसं खोलगट करायचं. बघा अशा प्रकारे यात आपण भरूया आपलं जे सारण आपण केलेलं आहे मटरचं ते. छोट्या छोट्या कचोऱ्या आपल्याला बनवायच्या आहेत, त्यामुळे आपण गोळाही छोटाच घेतलेला आहे आणि सारणही अगदी थोडं भरणार आहोत. 1 चमचा सारण मी त्यात घातलेलं आहे. हळूहळू करून याला आकार देऊन आपल्याला हे जे संपूर्ण हा जो वरचा भाग आहे हा संपूर्ण पॅक करायचा आहे. बघा अशा पद्धतीने, जेणेकरून आपली कचोरी ही फुटणार नाही आणि एकदम मस्त फुगेल. आणि जो हा उरलेला भाग असतो तो काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आणि जेवढ्या आकारात आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये हाताने दाब देत कचोरीला तेवढाच आकार द्यायचा. मटर कचोरी ह्या अगदी छोट्या छोट्या खूप छान दिसतात. तर बघा अशाच प्रकारे आपण दुसरीसुद्धा कचोरी तशीच बनवून बघणार आहोत. तर त्यासाठी मी एक छोटा गोळा घेतलेला आहे. या गोळ्याला थोडंसं पीठ लावूयात आणि दोघं अंगठ्याच्या साहाय्याने याला वाटीसारखा आकार देणार आहोत आपण, जेणेकरून आपली कचोरी फुटणार नाही आणि एकदम मस्त आकारात बनेल. एकदम मस्त बघा किती छान आकार तिला बसलेला आहे. तर आणि आता आपण त्यात सारण भरूयात आणि आपण जे हे आवरण आहे हे व्यवस्थित मस्तपैकी पॅक बंद करणार आहोत. बघा अशा प्रकारे, आणि जो वरचा उरलेला भाग असतो तो आपण काढून घेऊयात. याला थोडासा गोलाकार देऊयात आपण आणि थोडासा दाब देणार आहोत. एकदम छान अशा प्रकारे आपली दुसरी सुद्धा कचोरी तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा कचोरी तयार करून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपल्या कचोऱ्या तयार करून झालेल्या आहेत. तर आता आपण याला तळायला घेऊयात. तळण्यासाठी मी यात भरपूर प्रमाणात तेल घेतलेलं आहे. आता आपण यात ह्या कचोरी सोडूयात. एकदम मस्त अशा आपल्या कचोरी तयार होत आहेत. किती मस्त फुगतायत तुम्ही बघू शकता. एकदम छान.
तर अशाच प्रकारे हा कचोऱ्या फुगल्या पाहिजेत. बुळबुळे कमी झाल्याच्या नंतर समजायचं की कचोरी ही मस्त आपली छान फ्राय झालेली आहे. एकदम मस्त गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे. तर आपण आता ह्या कचोऱ्या काढून घेऊयात. किती मस्त फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता मटर कचोरी. मटर कचोरी खायला खूप मस्त लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. मटर कचोरी सोबत खटाई तुम्ही बघू शकता आणि त्यासोबत हिरवी मिरची खूप मस्त कॉम्बिनेशन जमतं. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.